गुड इव्हनिंग. हा प्रॉब्लेम जो आहे बिटवीन विच टू डेसिमल फ्रॅक्शन्स डज 0.561 लाईज, हा जो प्रश्न आहे हा कसा सोडवायचा हे मी सांगतो. हा इन बिटवीन डेसिमल शोधायचा जो प्रॉब्लेम आहे याच्यासाठी तुम्हाला डेसिमलच्या काही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मग डेसिमल नंबर हा कसा नोट करायचा असतो हे माहिती आहे का? पहिल्यांदा ते बघून घ्या. म्हणजे मी जेव्हा 0.5 लिहितो, जेव्हा मी 0.5 लिहित असतो 0.5, तेव्हा याचा अर्थ असा असतो की 0.50, और याचा अर्थ असा सुद्धा असतो 0.500 असा सुद्धा असतो, किंवा याचा अर्थ असा सुद्धा असतो 0.5 अँड सो मेनी. म्हणजे अशा पद्धतीनं आपण 0 जरी लिहिलं तरी त्याच्या पाठीमागे हा अर्थ असतो की 0.50 सुद्धा चालेल, 0.500 सुद्धा चालेल, 0.5000 आणि असं भरपूर चालेल. मग इथं आपल्याला जे विचारलंय की हा नंबर जो आहे 0.561 हा नंबर कुठे एक्झिस्ट करतो किंवा कोणत्या दोन नंबर्सच्या मध्ये येतो हे जर मला शोधायचं असणार आहे तर त्यासाठी काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा हा नंबर आपल्याला इथं लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढची संख्या आणि त्याच्या पाठीमागची संख्या शोधून काढायची. म्हणजे मला सांगा, जर मी तुम्हाला असं म्हटलं की 6 हे कोणाच्या मध्ये आहे, तर 5 आणि 7च्या मध्ये आहे 6. तसंच 0.561 ही संख्या कोणाच्या मध्ये आहे हे शोधायचं आहे. मध्ये याचा अर्थ तेवढ्या पॅसेज मध्ये कुठेतरी आली पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की 8 ही संख्या 1 पासून ते 10च्या दरम्यान आहे. दॅट मीन्स 8 नंबर लाईज इन बिटवीन 1 to 10. मग तसंच हा 0.561 जो आहे हा नंबर सुद्धा कोणाच्या मध्ये येतो ते बघायचं आहे. बघा, पहिला ऑप्शन घेऊन बघा, 0.5 to 0.560. आता इथं मगाशी सांगितलं तसं फर्स्ट ऑप्शन जर आपण कन्सिडर केला, 0.5 चा अर्थ काय होतो? 0.5 चा अर्थ होतो 0.500. बरं, मी असे 3च डिजिट का घेतोय त्याचं कारण आहे आपल्याकडे नंबर जो आहे तो 3 डिजिटचा नंबर आहे. म्हणजे आफ्टर डेसिमल पॉईंट 3 डिजिट्स आहेत म्हणून 3 डिजिटचा असं म्हणू शकत नाही, पण आफ्टर डेसिमल पॉईंट देर आर 3 डिजिट्स, दॅट्स वाय वी आर टेकिंग 0.500. आणि ह्याच्या बरोबरचा कुठला आहे? 0.56. म्हणजेच काय झालं? 0.560. आता मला सांगा, हा नंबर किती आहे? 561. हा आहे 500, इथं म्हणता येईल 500, आणि हा म्हणता येईल 560. असं जर म्हटलं तर 561 हे या दोघांच्या मध्ये येऊ शकतं का? नाही येऊ शकणार. म्हणजे इथं 60 पर्यंतच संख्या आहे जास्तीत जास्त. म्हणजे हे 501 नंतर काय झालं? 501, 502, 503 अशा पद्धतीने सो ऑन अप टू 560. मग एवढ्या नंबर्सच्या मध्ये सगळे पॉईंट आहेतच, एवढ्या नंबर्सच्या मध्ये 0.561 येण्याचा चान्स आहे का? तर बिलकुल नाही. म्हणून पहिला ऑप्शन हा चुकीचा ठरतो. नेक्स्ट ऑप्शन बघा, 0.50. सेकंड ऑप्शन 0.50 याचाच अर्थ काय होतो? 0.500. आणि 0.60 याचा अर्थ काय होतो? 0.600. आता 0.500 आणि 0.600 यांच्यामध्ये 0.561 येणार की नाही? येस, यांच्यामध्ये डेफिनेटली ही संख्या येणार आहे. ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलंय बघा, बिटवीन विच टू डेसिमल फ्रॅक्शन्स डज 0.561 लाईज. बरोबर, ह्या दोघांच्या मध्येही येऊ शकतं. कारण काय? तर हे बरोबर आहे, कारण इथून 500 पासून 600 पर्यंत आपल्याला जावं लागणार आहे आणि याच्यामध्ये 561 ही संख्या येते. कारण बघा, 500 पासून 501, 502, 503, 550, 560, 561, 570, 599 आणि 600 असं आपण आणू शकतो. म्हणजे हा ऑप्शन एकतर बरोबर असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा एक ऑप्शन बघूया. 8ला काय माहिती आहे का, की दोन ऑप्शन्स बरोबर असू शकतात अँड यू हॅव टू मार्क बोथ दी करेक्ट आन्सर.
जर आपण एकच करेक्ट आन्सर मार्क केलं तर मार्क मिळत नाही. जर तुम्हाला सांगितलेलं असेल की 2 ऑप्शन्स करेक्ट आहेत आणि दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करा तर केलेच पाहिजे. आता एक तरी आपल्याला ऑप्शन हा करेक्ट भेटतोय. आता पुढचा ऑप्शन बघूया. 0.562 इथं काही सवालच येत नाही. 0.562 याच्या पूर्वी 0.561 आहे आणि 0.562 0.57 म्हणजेच 0.570 या दोघांच्या मध्ये 0.561 येण्याचा चान्स बिलकुल नाही. कारण काय सुरुवातच कुठून होते 0.562 पासून होते. त्याच्यामुळे हा चान्स येऊ शकत नाही, हा ऑप्शन येऊ शकत नाही. नेक्स्ट जो आहे चौथा ऑप्शन जो आहे तो चौथा ऑप्शन 0.56 अँड 0.57 बघा 0.56 म्हणजेच काय 0.560 आणि 0.57 म्हणजेच काय 0.570. मग या दोघांच्या मध्ये 0.561 येऊ शकतं का 0.561 येऊ शकतं का येस 0.560 0.561 0.562 0.563 अशा पद्धतीने आपण नंबर येऊ शकतो. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन करेक्ट येतो. हे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. हे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि आपल्याला दोन्हींचे आन्सर सर्कल करावे लागतील. आता तिथं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तसं दिलंय की नाही माहिती नाही, पण इथं हे दोन्ही आन्सर्स करेक्ट येतात कारण इथून या दोघांच्या मध्ये सुद्धा ही संख्या येते 0.561 आणि या दोघांच्या मध्ये सुद्धा ही संख्या येतेच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा